नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये एकंदरीत 5-6 प्रॉब्लेम अभ्यासले. आज आपण पुढील प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला फायनल अकाउंटमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तो ट्रायल बॅलन्स या ठिकाणी दिल्यानंतर खाली ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत. त्याचा वापर करून आपण या ठिकाणी सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि नंतर बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर आजपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ट्रायल बॅलन्सचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे टी फॉर्मॅट. तो आपण आजपर्यंतचे एक 5-6 प्रॉब्लेम अभ्यासले. आता त्यामध्ये टी फॉर्मॅटमध्ये पर्टिक्युलर डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज म्हणजे टी फॉर्ममध्ये अभ्यासले. डेबिटचे पॉईंट दिले होते वेगळे, क्रेडिटचे वेगळे दिले होते. पण परीक्षेमध्ये असा सुद्धा ट्रायल बॅलन्सचा प्रकार येऊ शकतो. याला व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स असे म्हणतात, की ज्यामध्ये पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज अशा पद्धतीने या ठिकाणी पर्टिक्युलरचा एक कॉलम, अमाऊंटचे 2 कॉलम असा सुद्धा ट्रायल बॅलन्स विचारला जातो आणि त्या पद्धतीने तुम्ही तो सॉल्व करणं आवश्यक आहे. तर बघा, सुरुवातीला मी व्यवस्थित वाचतोय प्रॉब्लेम, लक्ष द्या आणि नंतर मग आपण प्रत्येक पॉईंट ट्रान्सफर करू आणि नंतर त्याचं पोस्टिंग झाल्यानंतर ॲडजस्टमेंट पण विचारात घेऊ. सुरुवातीला या ठिकाणी ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहेत ते पॉईंट आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे त्याला टिकमार्क करून घ्यायचे, अंक टाकायचेत, आकडे टाकायचेत आणि ज्याला ॲडजस्टमेंट नाहीत ते डायरेक्ट आउटर कॉलमला आपण लिहिणार आहोत. सुरुवातीला बघा, पार्टनरची नावं रिद्धी अँड सिद्धी आर पार्टनर्स. म्हणजे दोन्ही पार्टनर दिलेत, रिद्धी आणि सिद्धी. त्यांचा काय रेशो दिलेला नाही, प्रॉफिट अँड लॉस रेशो दिला नाही, त्यामुळं तो इक्वलच घ्यायचा आहे, समान घ्यायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. खालच्या वेळेला बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019 ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता सुरुवातीला या ठिकाणी प्रत्येक पॉईंट मिक्स दिलेले आहेत, त्या पद्धतीने मी पोस्टिंग सांगतोय. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, कारण डेबिटचे पॉईंट एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार आहे आणि क्रेडिटचे पॉईंट एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटी साईडला येणार आहे. चला तर मग या ठिकाणी आपण पोस्टिंगला सुरुवात करू. फर्स्ट बघा, ओपनिंग स्टॉक 48,000 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर कॅपिटल रिद्धी आणि सिद्धी. क्रेडिट बॅलन्स बघा, त्यांचे 50,000, 30,000 कॅपिटल दिलेलं आहे. ते कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नेक्स्ट पॉईंट बघा, परचेस 22,500 ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर वेजेस 800 रुपये ते सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर कॅरेज इनवर्ड 1,000 तेही आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर क्रेडिटर 27,600 हे आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर बिल्स पेबल 20,000 हे पण आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर कॅश इन हँड 2,850 हे आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. इन्शुरन्स 1,200 हा पॉईंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. डेटर्स 32,000 हे आपण ॲसेटला लिहिणार आहोत. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 हे आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर कॅरेज आउटवर्ड 900 रुपये हे आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. ही झाली पहिली स्लाईड. आता परत पुढं कंटिन्यू. या ठिकाणी दुसरी स्लाईड पण बघा, पुढं दिलेलं आहे बिल्डिंग 42,500
हे आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. फर्निचर 38,700 हे सुद्धा आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. नंतर सेल्स 47,000 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. पुढं आहे परचेस रिटर्न 500 रुपये हे आपण परचेसमधनं ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधनं परचेस रिटर्न लेस करणार आहोत. परचेसमधनं लेस परचेस रिटर्न 500 रुपये लेस करायचे. नंतर आहे सेल्स रिटर्न 400 रुपये हे आपण सेल्समधनं लेस करणार आहोत. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्समधनं लेस सेल्स रिटर्न. नंतर रेंट 1,800 रेंट आलं आहे क्रेडिटला 1,800 ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. बाय रेंट 1,800 P&Lच्या क्रेडिटला. नंतर बॅड डेप्ट आहे, लॉस झालेला आहे 300 रुपये डेबिटला आलेले आहे बॅड डेप्ट हे आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट या पद्धतीने लिहिणार आहोत. किंवा हेच आपण बॅड डेप्ट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला वजा केलं तरी चालू शकतं. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला उत्तरामध्ये दिसेल की हे बॅड डेप्ट आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला RDD खाली दिलेलंच आहे बघा 350. RDD क्रेडिटला लिहायचं प्रॉफिट लॉसच्या 350 त्यातनं लेस बॅड डेप्ट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला 300 रुपये बॅड डेप्ट लेस करा. बाहेर आउटरला 50 रुपये. किंवा एखाद्याला ही पद्धत समजली नाही की RDDतनं बॅड डेप्ट वजा करायचं, एखाद्याला लक्षात येत नसेल तर त्यांनी बॅड डेप्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 300 रुपये लिहा, RDD प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला लिहा 350. तुमच्या प्रॉफिटवर किंवा लॉसवर काही परिणाम होणार नाही. त्यानंतर डिस्काउंट डेबिटचे 700 रुपये आहेत ते आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिस्काउंट 700 डेबिटचं डिस्काउंट P&Lच्या डेबिटला आणि नंतर डिस्काउंट दिलं आहे 1,000 रुपये क्रेडिटचं ते आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 1,000 रुपये लिहिणार आहोत. म्हणजे डेबिटचं डिस्काउंट डेबिटला प्रॉफिट लॉसच्या आणि क्रेडिटचं डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 हे आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 लिहिणार आहोत. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट 4,150 हे आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट. अशा पद्धतीने तुमचा ट्रायल बॅलन्सची टोटल 1,96,250 म्हणजे डेबिट आणि क्रेडिटची टोटल टॅली झालेला असतो. ट्रायल बॅलन्स टॅली करून दिलेला असतो. तर या पद्धतीने आपण प्रत्येक पॉईंट डेबिटचा डेबिटला किंवा ॲसेटला लिहिला आहे, क्रेडिटचा क्रेडिटला किंवा लायबिलिटी साईडला पोस्टिंग केलेला आहे. आता आपल्याला या प्रत्येक पॉईंटचा ट्रायल बॅलन्सचा एकच इफेक्ट होतो. आता आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे आहे. या ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट होतात. सुरुवातीला मी ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या म्हणजे कळल त्याचे दोन्ही इफेक्ट व्यवस्थित सांगतोय. बघा पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹48,700. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 48,700 आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 48,700. म्हणजे फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट बघा आउटस्टँडिंग वेजेस ₹700. वेजेसमध्ये ॲड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेसमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड करा ट्रेडिंगच्या डेबिटला आणि लायबिलिटी साईडला. अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹200 म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आहे त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करा आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहा. म्हणजे दोन्ही एक्सपेंडिचर पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड करून लायबिलिटी साईडला लिहा. तिसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर बाय 5% अँड बिल्डिंग बाय 10%. फर्निचर बिल्डिंग ॲसेटला लिहिणार आहोत त्यामधून लेस डेप्रिसिएशन ते डेप्रिसिएशन त्या पॉईंटवर या ठिकाणी वजा करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचा आहे म्हणजे डेप्रिसिएशन ॲसेटमधून लेस P&Lच्या डेबिटला. नंतर प्रीपेड इन्शुरन्स ₹300
आता इन्शुरन्स कुठं लिहिणार आहोत आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्यातनं प्रीपेड लेस करणार आहोत, इन्शुरन्समधनं लेस प्रीपेड, आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट, लास्टची ॲडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹3,000 ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये माल जळालेला आहे. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. ₹3,000चा माल आगीमध्ये जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने ₹1सुद्धा क्लेम दिलेला नाही, हा त्याचा अर्थ आहे. मग या ठिकाणी याचे 2च इफेक्ट होणार आहेत. पहिला इफेक्ट बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स फायर ₹3,000 आणि सर्वच लॉस झालेला आहे, त्यामुळं तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 3,000. म्हणजे या इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला क्लेम मिळाला नाही. जर मिळाला असता तो आपण असेटला 3रा इफेक्ट घेतला असता, परंतु मिळालेला नाही, म्हणून या ठिकाणी त्याचे 2च इफेक्ट येणार. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अशा पद्धतीने त्याचे 2च इफेक्ट येणार आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲडजस्टमेंट पण झालेल्या आहेत, त्याचे 2 इफेक्ट आपण घेतलेले आहेत. तर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार केलेलं आहे, कोणाला काही शंका असतील तर ते ॲन्सरमध्ये सुद्धा बघू शकतात. आपण आता ॲन्सरसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून काहींची विद्यार्थ्यांच्या शंका क्लिअर होतील. बघा, सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, डेबिट साईड, क्रेडिट साईड, या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 48,000, नंतर बघा टू परचेस 22,500, लेस रिटर्न 500, आउटरला वजाबाकी आले आहे 22,000. नेक्स्ट पॉईंट बघा, टू वेजेस ₹800, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 700, दोन्हीची टोटल 1,500 आउटरला. नंतर कॅरेज इनवर्ड 1,000. आता त्यानंतर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 25,800, तो कसा काढला आहे तो आपण नंतर बघणार आहोत. आता क्रेडिटला बघा, बाय सेल्स 47,000, लेस रिटर्न, सेल्स रिटर्न आहे ते ₹400, चुकून त्या अमाऊंट खाली आले आहे. ₹400 सेल्स रिटर्न, त्यातनं वजा करा, 47,000तनं 400 गेले, 46,600 आउटरला आले. नंतर बाय गुड्स फायर 3,000 आणि लास्टला बाय क्लोजिंग स्टॉक 48,700. तर या प्रकारे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आहे. मग आता हे या ठिकाणी क्लोज करत असताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल बघा 98,300, तीच डेबिटला घेतली 98,300. त्यामधून क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करा, लेस करा, फरक येतोय 25,800. त्याला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 25,800. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. आता हाच ग्रॉस प्रॉफिट आपण या ठिकाणी नेक्स्ट बघितलं तर तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 25,800. म्हणजे ट्रेडिंगचा ग्रॉस प्रॉफिट P&Lच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करायचा आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे पॉईंट या ठिकाणी मी व्यवस्थित वाचतोय, लक्ष द्या. टू इन्शुरन्स 1,200, लेस प्रीपेड ₹300, आगाऊ दिलेले इन्शुरन्स आहे 1200मधनं 300 गेले बाहेर ₹900. नंतर टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, आउटरला बघा 4,250 10%, आणि फर्निचरवरचं डेप्रिसिएशन 1,935. नंतर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 200, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग 200 ॲड केले की बाहेर टोटल इथे आहे 450. नेक्स्ट पॉईंट आहे टू लॉस बाय फायर 3,000, पुढं आहे टू कॅरेज आउटवर्ड ₹900. त्यानंतर आता पुढं डेबिट साईड बघा खाली दिलेली प्रॉफिट लॉसची, या ठिकाणी टू डिस्काउंट ₹700, टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,150, आणि नंतर टू नेट प्रॉफिट
या ठिकाणी नंतर बघू आपण. आता ही झाली डेबिट साईड. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटचे पॉईंट बघू. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 25,800, बाय रेंट 1,800, बाय डिस्काउंट 1,000, त्यानंतर बाय RDD 350, त्यामधून लेस मगाशी सांगितल्याप्रमाणे बॅड डेप्ट 300 रुपये. या ठिकाणी डेबिटचे बॅड डेप्ट क्रेडिटचे RDDतून वजा करतो आहे. RDD 350, त्यातनं लेस बॅड डेप्ट 300, आउटरला 50 रुपये आले. तर या प्रकारे प्रॉफिट लॉसची क्रेडिट साईड आहे. आता हा प्रॉफिट लॉस टॅली करत असताना या ठिकाणी क्लोज करत असताना प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 28,650. तीच डेबिटला घ्यायची 28,650 आणि या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करा. जो फरक येईल तो येतो आहे 12,365. तो आला आपला टू नेट प्रॉफिट. रिद्धी आणि सिद्धीला समान वाटा. आता रिद्धीला या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये सुद्धा करेक्शन आहे. रिद्धीला 6,183 रुपये, 1 रुपया जास्त द्या रिद्धीला, आणि सिद्धीला 6,182. त्यावेळी तो टॅली होईल. 5चा फरक आहे तो, कारण कोणत्याही पार्टनरला 1 रुपया जास्त द्या म्हणजे आउटरची टोटल प्रॉफिट लॉसची तुमची जुळून जाईल. या पद्धतीने रिद्धी आणि सिद्धीला समान या ठिकाणी आपण नेट प्रॉफिट वाटलेला आहे, कारण रेशो दिला नाही म्हणून. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉसवरनं आपल्याला नेट प्रॉफिट मिळाला. तो नेट प्रॉफिट आपण पार्टनरला इक्वली वाटला. आता हाच नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांच्या कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट या ठिकाणी ॲड करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आपण बॅलन्स शीट बघू. बघा, सुरुवातीला बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी साईड, असेट साईड. आता लायबिलिटी साईडला बघा रिद्धी कॅपिटल 50,000, ॲड नेट प्रॉफिट इथं बघा 6,183 रुपये घेतलेला आहे, म्हणजे 1 रुपया तिथं वरती जास्त द्यायचा आहे. टोटल आउटरला येणार आहे 50 + 6 56,183 रुपये. त्यानंतर सिद्धी कॅपिटल 30,000, ॲड नेट प्रॉफिट 6,182, टोटल आले 30 + 6 36,182. नंतर आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 18,000, क्रेडिटर्स 27,600, बिल्स पेबल 20,000. तर या पद्धतीने लायबिलिटी साईड आहे. तसंच ॲसेट साईडला बघा, या ठिकाणी बिल्डिंग 42,500, लेस डेप्रिसिएशन 10%, या ठिकाणी 4,250, आउटर येणार आहे 38,250. नंतर प्रीपेड इन्शुरन्स 300, कॅश इन हँड 2,850, डेटर्स 32,000, क्लोजिंग स्टॉक 48,700. आणि फर्निचर इथं असेट साईडला एक पॉईंट राहिलेला आहे, लक्षात घ्या. तो कोणता? तर आपलं फर्निचर किती आहे बघा बरं. फर्निचर डेप्रिसिएशन 5% आहे. फर्निचर 38,700 या ठिकाणी असेट साईडला फर्निचर लिहायचं राहिलेलं आहे. 38,700 फर्निचर असेटला घ्यायचं आहे. असेट साईडला फर्निचर लास्ट इनरला 38,700, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 5%, ती रक्कम येते 1,935. म्हणजे 38,700मधून 1,935 वजा करा. फर्निचरची आउटरला जी रक्कम येईल ती व्यवस्थित घ्या. तो पॉईंट लिहायचा राहिलेला आहे. फर्निचर 38,700, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 1,935. 1,935 वजा करा. 38,700तनं 1,935 वजा करून आउटरला जी रक्कम येणार आहे ती फर्निचरची आहे. तर त्या पद्धतीने फर्निचरची रक्कम घ्या आणि मग तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे लायबिलिटी साईड आणि असेट साईड. लायबिलिटी साईडची टोटल 1,58,865 रुपये आणि तेवढीच असेटची येते 1,58,865. फक्त फर्निचरची रक्कम राहिलेली आहे 38,700 वजा
1935 ती रक्कम बघा कॅल्क्युलेट करून किती येते आहे आणि मग तुमची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड बरोबर 1,58,865ने टॅली होणार आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये ट्रायल बॅलन्स दिला होता. पर्टिक्युलर डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो येतो. तर तुमचं दोन्ही प्रॅक्टिस असलं पाहिजे, ट्रायल बॅलन्सचं टी फॉर्ममध्ये सुद्धा आणि व्हर्टिकल फॉर्ममध्ये सुद्धा. तर त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा आणि त्या पद्धतीने सर्व ॲडजस्टमेंटची तयारी करा. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीटचं फॉर्मॅट सारखं वाचा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत 17 ॲडजस्टमेंट, त्यासुद्धा बघा. यात एखाद्या दुसऱ्या नवीन हिडन ॲडजस्टमेंट घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत आणि झालेले प्रॉब्लेम रोजच्या रोज सोडवत चला. म्हणजे काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय आणि त्याच पद्धतीने तुमच्या अकाउंटच्या नोटबुकमध्ये फायनल अकाउंटचे जवळपास आता एक 7-8 प्रॉब्लेम झालेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करून ठेवा. कुणाला काय शंका असतील तर ते या ठिकाणी विचारू शकतात आणि क्लास कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी कमेंट टाका. ए आणि बी डिव्हिजनचे विद्यार्थी, सी डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा क्लास कमेंट टाकायचे आहे. जर काय कुणाला शंका असतील किंवा काय, बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करतात आहेत, व्ह्यूज बघतात आहेत, ते या ठिकाणी दिसतं आहे. तर तुम्ही या पद्धतीने सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, व्यवस्थित सोडवा आणि त्या पद्धतीने ट्रायल बॅलन्स शीट सुरुवातीला लिहून काढा. हे प्रॉब्लेम सर्व तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहेत, पुस्तकातले प्रॉब्लेम आहेत. फक्त एखादा दुसरा प्रॉब्लेम पुढं मागं झालेला आहे, तर ते तुम्ही बघून सॉल्व करायचं आहे. कोणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारायचे असतील. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. राहिलेला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.